तर शेवटी मला यूट्यूबकडून 2 पेमेंट्स मिळाले आहेत. पण मला पहिलं पेमेंट मिळण्यासाठी इतकी झगड कशी करावी लागली हे विचारू नका. कारण हे संपूर्ण प्रोसेस मला कोणी सांगितलं नव्हतं. अगदी आजच्या काळातसुद्धा यूट्यूबची पैसे काढण्याची संपूर्ण प्रक्रिया बदलली आहे. म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यूट्यूबमधून पैसे काढण्याची ए टू झेड माहिती देणार आहे. त्याशिवाय माझं पहिलं पेमेंट आणि आयुष्यभराची कमाई देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहणं. आधी चला प्रक्रिया सुरू करूया. जेव्हा तुमचं मॉनिटायझेशन पूर्ण होतं तेव्हापासून तुमची कमाई सुरू होते. आणि हो, मी मॉनिटायझेशनची संपूर्ण प्रक्रिया या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तेही तुम्ही बघू शकता. जर मॉनिटायझेशननंतर जेव्हा तुमची कमाई $10 पोहोचते तेव्हा पैसे काढण्याची पहिली स्टेप सुरू होते. ओळख आणि पत्त्याची पडताळणी. आणि सध्या यासाठी 2 पर्याय उपलब्ध आहे. पहिला पर्याय व्हेरीफाय नाव आणि दुसरा पर्याय ID आणि मेलद्वारे पिन पडताळणी. पहिला पर्याय म्हणजे नवी पद्धत आणि दुसरा म्हणजे जुनी पारंपरिक पद्धत. तर सुरुवातीला आपण दुसऱ्या पद्धतीकडे पाहूया. ID आणि मेलद्वारे पिन पडताळणी. या पद्धतीमध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचं ओळखपत्र सादर करावं लागतं, ज्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वापरू शकता. आणि खात्री करा की तुमचं वय 18+ जास्त आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता भरावा लागेल. हा पत्ता अगदी तसा असावा ज्यावर वापर तुम्ही ओळख पडताळणीसाठी केला होता. आता पुन्हा एकदा या पत्त्यावर ॲडसन पिन पाठवला जाईल. तो तुम्हाला ॲडसन पिन वेबसाईटवर जाऊन टाकावा लागेल. आणि या सगळ्यानंतर तुमची ओळख आणि पत्ता पडताळणी केली जातील. पण या पद्धतीचा बराच वेळ लागतो. काही लोकांना ॲडसन पिन येतच नाही. त्यासाठी ॲडसन हे एक नवीन पद्धत आणली आहे, जिचं नाव आहे पर्सोना व्हेरिफिकेशन. तर आता आपण ही नवीन प्रक्रिया पाहूया. या पद्धतीसाठी तुम्हाला व्हेरीफाय नाव या बटनावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर देश निवडावा लागेल आणि पुन्हा एकदा तुमचं ओळखपत्र वापरून अपलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा पडताळावा लागेल. आणि या प्रक्रियेत तुम्हाला सेल्फी कॅमेराने थोडं फेस मुवमेंट रेकॉर्ड करावं लागते. पण काळजी करण्यासारखं काही नाही. सर्व सूचना तिथे दिलेल्या आहेत. हे सगळं केल्यानंतर 95% शक्यता असते की 10 मिनिटात तुमचं ओळख आणि पत्ता पडताळणी पूर्ण होईल. आणि आता तुम्हाला वेगळ्या ॲडसन पिनची गरज भासणार नाही जर तुम्ही त्या पत्त्यावर नसला तरी. आता बरेच लोक ॲडसन तयार करताना वेगळं नाव टाकतात आणि नंतर पडताळणी करताना त्यांना भीती वाटते की रिजेक्ट होतील का. तर घाबरण्याची काहीच गरज नाही. तुम्ही पडताळणीपूर्वी ॲडसनमध्ये तुमचं नाव बदलू शकता आणि त्यामध्ये काही अडचण नाही. एकदा ओळख पत्ता पडताळला की तुम्हाला अजून एक गोष्ट ॲडसनमध्ये भरावी लागेल आणि ती म्हणजे टॅक्स इन्फॉर्मेशन. ही माहिती तुम्ही $0च्या कमाईवर भरू शकता. पण काळजी करू नका, ही माहिती तुम्ही पत्ता पडताळण्यास भरली तरी चालेल. आणि मी सुद्धा तशीच भरली होती. भारतात तुम्हाला 2 कर माहितीचे पर्याय मिळतात, भारतीय कर, अमेरिकन कर. पण तुम्हाला युनायटेड स्टेट्स ची टॅक्स इन्फॉर्म भरायची असते. भारताची टाकू इच्छित असाल तर चालेल, पण न टाकले तरी काही हरकत नाही. US टॅक्स इन्फॉर्म भरताना कोणत्या पर्याय काय टाकावं हे मी PDF मध्ये दिलं आहे आणि ते माझ्या वेबसाईटवर आहे आणि त्याच लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि विश्वास ठेवा, हे खूप सोपं आहे. आता येतो आपण तिसऱ्या टप्प्यावर. जेव्हा तुमची कमाई $10 होते, जेव्हा तुम्ही पेमेंट पद्धत निवडू शकता. तुम्हाला ॲडसनमध्ये जाऊन पेमेंट विभागात हे भरायचं असतं. जर हे पर्याय मिळालं नाही तर काळजी करू नका. सामान्यतः हे $10 वर येते, पण थोडा उशीर झाला तरी ठीक आहे. आणि जेव्हा हे पर्याय मिळतात तेव्हा तुम्हाला तुमचं बँक डिटेल्स भरावं लागतं. तुम्हाला एक फॉर्म दिसेल. सर्वप्रथम बेनिफिकेशन ID टाकावा लागेल. हा पर्याय आहे. जर बँकेतून मिळाला असेल तर टाका, नसेल माहिती तर सोडा. पुढे तुमचं नाव टाका जे पासबुकमध्ये आहे. नंतर बँकेचं नाव आणि स्पेलिंग अगदी योग्य टाका. मग IFSC कोड टाका, हे सुद्धा अगदी बरोबर टाका. आणि शक्य असल्यास पुन्हा सगळं तपासा. मग स्विफ्ट कोड टाकावा लागतो. तो कोड जाणून घेण्यासाठी तुमच्या बँक खात्यात जावं लागेल. जर त्यांनी सांगितलं स्विफ्ट कोड नाही तर बँकेच्या मुख्य शाखेचे स्विफ्ट कोड वापरू शकता. हे डिटेल्स सहज मिळतात. न मिळाल्यास त्यासाठी व्हिडिओचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिथून पर्याय सर्वसुद्धा मिळेल. स्विफ्ट कोड नंतर तुमचा बँक अकाउंट नंबर टाका. पुन्हा एकदा तोच नंबर टाकून कन्फर्म करा आणि शेवटी सेव्ह करा. पण हो, ज्या बँकेचे डिटेल्स टाकताय त्यात पिन पडताळणी झाली पाहिजे, नाहीतर पैसे अडकतील. त्यामुळे प्रथम पिन पडताळणी करा. माझ्या केसमध्ये मला 3 आठवडे वाट बघायला लागली कारण माझा पिन पडताळला नव्हता आणि मला बँकेकडून मेसेज आला की तुमचं फंड अडकलेलं आहे आणि पिन पडताळणी झाल्यावरच प्रोसेस होईल. मग मी पिन पडताळला आणि पेमेंट मिळालं. ही होती पूर्ण पैसे काढण्याची प्रक्रिया. त्यानंतर फक्त $100 पूर्ण करायचा आहे यूट्यूबवर. आणि जर हे 7 तारखेपूर्वी पूर्ण झाले तर ॲडसनमध्ये जातात आणि त्यानंतर 21 ते 26 तारखेच्या दरम्यान बँकेत ट्रान्सफर होतात. आणि हा सायकल दर महिन्याला रिपीट होतो. आणि हो, हे फक्त तेव्हाच होईल जेव्हा $100 होतील, तेही महिन्याच्या 7 तारखेपूर्वी. हे होतं पैसे काढण्यापूर्वीचं संपूर्ण प्रोसेस. आता मी सांगणार आहे माझं पहिलं पेमेंट किती
होतं आणि माझी एकूण कमाई म्हणजे लाईफ टाईम अर्निंग किती आहे. पण